Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 16th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of these lectures. See, we will solving this exercise 4.3 and first 4 problems we have done. I hope you have understood all those 4 problems that we discussed in previous lecture. Now, coming to the problem number 5. Coming to problem number 5. See what is given there. Sri Shantilal has purchased 150 shares of face value rupees 100. See what is data. Data given is very important whenever you solve all these problems. What is given to you? Shantilal has purchased 150 shares. So how many shares he has got? Shares. Number of shares, we can say. Number of shares. How much are they? He has purchased 150 shares. Number of shares 150. Okay, this is problem number 5 from that exercise 4.3. Okay, so number of shares are 150, face value rupees 100 and market value 120. Okay, so the face value of these shares is rupees 100 and market value of these shares is rupees 120. Okay, so now what is asked? Company has paid a dividend at 7%. Find the rate of return on his investment. Dividend is 7%. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला बघा. डिव्हिडंड 7%, 7% डिव्हिडंड. व्हॉट डज दिस मीन? सो तुम्हाला रेट ऑफ रिटर्न इथे काढायचा आहे. मग रेट ऑफ रिटर्नचा काय फॉर्म्युला आहे? मगाशी आपण अनेक वेळा तो फॉर्म्युला डिस्कस केला. ठीक आहे, मग आता इथे काय होणार बघा. डिव्हिडंड इज 7%. दॅट मीन्स डिव्हिडंड इज ₹7 वेन यू इन्व्हेस्ट ₹120. कारण मार्केट व्हॅल्यू 120 आहे ना, त्याने 120 रुपयाला शेअर खरेदी केला. सो व्हॉट वी विल से? डिव्हिडंड इज ₹7. डिव्हिडंड इज ₹7 on market value 120. Okay, so rate of return चा काय फॉर्म्युला आहे? डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड. डिव्हिडंड डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. I will erase this. Sum invested गुणिले 100. मग इथे काय झालं बघा. डिव्हिडंड 7 आहे, पण हा 7 डिव्हिडंड त्याला कशावर मिळाला? 120 रुपये जेव्हा त्याने इन्व्हेस्ट केले. त्यामुळे इन्व्हेस्टेड 120 गुणिले 100 म्हणजेच हे किती झाले? 700 भागिले 120 म्हणजेच हे किती झाले? 70 भागिले 12 म्हणजेच किती झाले बघा. 12 पंची 60 आणि मग 10/12. बरोबर ना? 10/12 5 पूर्णांक 10/12. 10/12 म्हणजेच किती झालं ते? तुम्ही जर ते जे दशांश पूर्णांकामध्ये सर्व कन्व्हर्ट केलं तर ते बघा ना. 12×8 = 96, 10×8 म्हणजे साधारण 83 पर्यंत जाईल ते. 5.83%. सो दिस इज इन डेसिमल्स इफ यू राईट. दिस इज 5.83 अराउंड %. काही नाही याच्यामध्ये कठीण बघा. तुम्ही आधी एक लक्षात घ्यायचं की डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो. मग इथे फेस व्हॅल्यू 100 होते. 7% डिव्हिडंड म्हणजे 100वर 100च्या 7% म्हणजे 7 रुपये मिळणार. पण हे 7 रुपये त्याला कशावर मिळाले? 120 रुपया. त्याच्या मार्केट व्हॅल्यू 120 आहे. म्हणजे त्याने तो शेअर खरेदी केला त्यावेळी 120 रुपयाला तो खरेदी केला. त्या 120 रुपयावर 7 मिळाले त्याला. म्हणजे पर्सेंटेज किती हे तुम्हाला काढायचं आहे. तुम्ही नेहमी एक लक्षात घ्या. मार्केट व्हॅल्यू ही जर फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर तो डिव्हिडंड फायद्याचा पडतो आपल्याला. परंतु मार्केट व्हॅल्यूपेक्षा फेस व्हॅल्यू लहान असेल म्हणजे फेस व्हॅल्यू जी होती त्याच्यापेक्षा मार्केट व्हॅल्यू वाढली तर मग तुम्हाला डिव्हिडंड कमी मिळणार टक्केमध्ये. रेट ऑफ रिटर्न हा कमी असतो. तेव्हा हे असे काही ठोकताळे तुम्हाला चांगले माहिती पाहिजे तर आपणाला हे सर्व कसं आहे माहिती आहे. मी नेहमी असं माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही ज्यावेळी एखादं उत्तर काढता
तर ते उत्तर बरोबर आहे की नाही ह्याचा एक अंदाज तुम्हाला पाहिजे. तो अंदाज फार महत्त्वाचा आहे. कळलं ना? तेव्हा लक्षात घ्या. म्हणजे आता इथे कसं आहे, तुम्हाला हे माहिती पाहिजे की काय माहिती पाहिजे बघा, की तुम्हाला जेव्हा फेस व्हॅल्यू ही समजा लेस दॅन मार्केट व्हॅल्यू आहे, तेव्हा जास्त किंमत देऊन त्याने तो शेअर खरेदी केला आणि डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवरच असतो, त्यामुळे रेट ऑफ रिटर्न कमी येणार. परंतु समजा फेस व्हॅल्यू हीच मोठी आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा, तर याच्यावर तुम्ही डिव्हिडंड देताय, त्यामुळे त्याचा रेट ऑफ रिटर्न चांगला असेल. लक्षात घ्या. आणि फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असतील ॲट पार, तर मग काय जेवढा डिव्हिडंड आहे तेवढा मिळाला त्याला, रेट ऑफ रिटर्न तेवढाच राहणार. समजलं ना? त्यामुळे या गोष्टी फार कठीण मुळीच नाहीत. आपण जर नीट ते समजावून घेतलं ना तर द थिंग्स आर व्हेरी सिम्पल. ठीक आहे. आता त्यातला 5वा प्रॉब्लेम बघूया. 5वा प्रॉब्लेम बघा. 5वाच झाला ना आता. ओके. नाव वी विल गो फॉर से 6th प्रॉब्लेम. काय बघा, इफ द फेस व्हॅल्यू, इथे आपण बघूया आता. वी विल नाव इरेज दिस. ओके. सो नाव वी आर गोइंग टू वर्क ऑन प्रॉब्लेम नंबर 6 फ्रॉम 4.3. मग आता इथे बघा, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. बघा आता कसं झालंय बघा, त्यांनी दोन कंपन्याज आहेत. कुठली? कंपनी ए आणि दुसरी आहे ती कंपनी बी. ओके. त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम. याचा जो शेअर आहे ना त्याची फेस व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे कंपनी, ते शेअर, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर ऑफ ए इज सेम ॲज फेस व्हॅल्यू ऑफ शेअर ऑफ बी. हा डेटा दिलेला आहे तुम्हाला. आणखी काय दिलेलं आहे बघा, ए ह्या कंपनीने 16% डिव्हिडंड दिला. 16% डिव्हिडंड आणि त्याची मार्केट व्हॅल्यू ₹80. मार्केट व्हॅल्यू ₹80 आणि याने मार्केट व्हॅल्यू इज 80 म्हणजे ते रुपीज. ₹80 असंच ते खरं लिहिलं पाहिजे. आणि इथे शेअर बीच्या बाबतीमध्ये काय झालंय बघा, डिव्हिडंड इज 20% हिअर. 20% दिस इज डिव्हिडंड. आणि इथे मार्केट व्हॅल्यू किती आहे तर ₹120. तुम्हाला त्यांनी काय विचारलंय की विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे कसं आधी मोर प्रॉफिटेबल, विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. हे आता कसं मी शोधायचं? व्हेरी सिम्पल. जिथे मला रेट ऑफ रिटर्न जास्त आहे तिथे माझी इन्व्हेस्टमेंट मी करणार. विच इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल, त्याचं उत्तर काय, वेअर रेट ऑफ रिटर्न इज मोर. मी गुंतवल्यानंतर मला रिटर्न जास्त मिळाले पाहिजे तर चांगलं म्हणणार मी इन्व्हेस्टमेंट. बरोबर ना? मग आता काय होणार बघा पहिल्या कंपनीच्या बाबतीत काय होतंय, रेट ऑफ रिटर्न. पहिल्या कंपनी, हा एचा विचार करूया. फॉर ए रेट ऑफ रिटर्न काय येणार बघा, डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड, डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट असं म्हणू आपण, इंटू 100. मग इथे किती दिलाय त्यांनी, पहिल्या कंपनीने 16 दिला. 16%. 16 भागिले किती होणार, इन्व्हेस्टमेंट किती, मार्केट व्हॅल्यू ही इन्व्हेस्टमेंट, त्यामुळे 80 आणि गुणिले 100. म्हणजेच काय होणार आहे, 16 पंचा 80 आणि 100 भागिले 5 म्हणजे 20. सो ROR इज इक्वल टू 20%. हा झाला एक विषय. ठीक आहे. आता दुसरं बघा, ओके, आय विल इन्क्रीज दिस. आता दुसरा काय विषय होतो बघा, आता फॉर कंपनी बी
कंपनी बीच्या बाबतीमध्ये काय झालं, रेट ऑफ रिटर्न काढूया आपण. रेट ऑफ रिटर्न काय फॉर्म्युला आहे त्याचा, डिव्हिडंड डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट, टी राहिला आपला, इन्व्हेस्टमेंट इंटू 100. मग आता इथे रेट ऑफ रिटर्न काय येणार, डिव्हिडंड किती आहे तिथे, डिव्हिडंड 20 आहे बरोबर ना, त्याचं मार्केट व्हॅल्यू किती आहे 120, म्हणजे गुणिले 100, म्हणजेच हे किती झालं 20 भागिले 120 म्हणजे 1/6 झालं इंटू 100, म्हणजेच हे किती झाले 16 पॉईंट आणि 1696 406 म्हणजे 203 म्हणजे 16.66. काय तर ते इथे पुन्हा 6च असतात सर्व हे, तर तुम्ही राऊंड ऑफ करून 16.67 म्हणू शकता. सो दिस इज पर्सेंटेज रिटर्न. मग रेट ऑफ रिटर्न इथे 16.67 आहे, इथे 20% आहे, मग हा जास्त आहे. ओके, सो द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल, बरोबर ना. So investment in company A is more profitable because there we are getting more return. Why it is profitable? Because we are getting. So आपण असं म्हणू शकतो आता की रेट ऑफ रिटर्न बाय कंपनी A is equal to 20%. It is greater than rate of return of company B, which is 16.67%. So investing amount in A, in company, we will say in company A is more profitable. आय होप यू अंडरस्टूड. रेट ऑफ रिटर्न जिथे जास्त मिळणार ती कंपनी प्रॉफिटेबल आहे, तिथे आपण पैसा गुंतवणं चांगलं. ठीक आहे, त्यामुळे हा विषय नीट लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये आपण नेमकं काय केलं. आय होप यू अंडरस्टूड दिस. नाव वी विल गो फॉर फर्दर स्टडी ऑल दीज 6 प्रॉब्लेम्स वी हॅव डिस्कस्ड. ओके, नाव वी विल गो फॉर फर्दर स्टडी in that chapter. See what is now expected. I will enlarge this so that you can read it properly. See now. See, they have given one activity for you. Select any 5 shares of your choice. तुम्ही ठरवा स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर किंवा इन्फोसिसचा शेअर, लगेच असे बँक ऑफ इंडियाचा शेअर, बरोबर ना. त्याच्यानंतर पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचा एखादा शेअर त्या संदर्भातला, आणि मग टी व्ही आणि न्यूजपेपर्समध्ये या संदर्भात त्यांचे जे आता रेट्स आहेत मार्केटमध्ये त्या संदर्भात जी माहिती येते ती तुम्ही घ्या. बघा त्यांनी काय म्हटलं आहे, फाइंड देअर फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यूज युझिंग इंटरनेट ऑर टी व्ही ऑर न्यूजपेपर्स. Draw the joint bar diagram and compare the difference of face value and market value of each share. Take both the types, खाली जाणारे शेअर्स आणि वर येणारे शेअर्स. हे सर्व टी व्हीवर नीट कळतं आपल्याला. आणि बार डायग्राम तुम्हाला काढायला सांगितले जे तुम्ही स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये शिकणार. ठीक आहे, आता पुढच्या भागाकडे जाऊ आपण. ब्रोकरेज अँड टॅक्सीस ऑन शेअर ट्रेडिंग. हा काय प्रकार आहे. सी, वी डायरेक्टली कॅनॉट गो टू द स्टॉक मार्केट. तुम्ही आत्ता वर मगाशी काय शिकलात या चॅप्टरमध्ये की स्टॉक मार्केट इज अ प्लेस वेअर शेअर्स आर परचेस्ड अँड सोल्ड, बरोबर ना. स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे, जागा म्हणजे तिथे काही इमारत वगैरे नसते. हे सर्व आता इंटरनेटच्या माध्यमातून चालतं. तुमच्याकडे ही सर्व ॲप्स पाहिजेत, तुमच्याकडे त्यांच्या वेबसाईट्स आहेत त्या पाहिजेत शेअर मार्केटच्या, की मग तुम्हाला हे सर्व तिथेच घरात बसून आपल्याला करायचं आहे. हे पूर्वी होतं मार्केटमध्ये. तुम्ही जर स्कॅम नावाचा वेब सिरीज बघितला तर त्याच्यामध्ये, आणि बघा तुम्ही स्कॅम ही वेब सिरीज, त्याच्यामध्ये शेअर्सबद्दल तुम्हाला खूप माहिती मिळेल. आमच्या कॉलेजमध्ये तर बीकॉमच्या सर्व मुलांना ती आम्ही कंपल्सरी बघायला सांगितली. त्याच्यामधून काय नेमका शेअरचा व्यवसाय चालतो आणि त्याच्यामध्ये किती घोटाळे पण होऊ शकतात. जर वेळ मिळाला तर तुम्ही स्कॅम ही वेब सिरीज डाउनलोड करा आणि बघा ती.
तर ब्रोकरेज आणि टॅक्सीस याच्याबाबत तुम्हाला अभ्यास करायचा. तर आपण काय म्हटलं की आपण डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये जाऊन शेअर्स विकत किंवा खरेदी करू शकत नाही. ओनली रजिस्टर्ड मेंबर्स और ऑर्गनायझेशन्स ऑफ द स्टॉक मार्केट कॅन बाय और सेल ऑन आवर बिहाफ. आपल्यातर्फे ते खरेदी करतात किंवा विकतात, लक्षात घ्या. आणि हे जे मेंबर्स आहेत दे आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. त्यांना काय म्हणतात? शेअर ब्रोकर. मोतीलाल ओसवाल ही एक कंपनी आहे. दे वर्क ॲज अ शेअर ब्रोकर्स फॉर कॅटरिंग द सर्व्हिस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स. दे चार्ज सम अमाऊंट. आता ते तुम्हाला तुमचे शेअर्स विकून देणार तुम्हाला, किंवा तुम्हाला खरेदी करायची असेल तर ते विकत घेऊन देणार. हे तुम्ही डायरेक्टली करू शकत नाही, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते करायचं आहे. यू हॅव टू फाइंड सम शेअर ब्रोकर हु विल वर्क फॉर यू. दॅट शेअर ब्रोकर, ही शेअर ब्रोकर म्हणजे एक पुन्हा माणूस नाही आहे, हे कंपनीज असतात वेगवेगळ्या. दे विल टेक केअर. बघा त्यांनी काय म्हटलंय, फॉर कॅटरिंग द सर्व्हिस, म्हणजे तुम्हाला ती सर्व्हिस देणार. ते कशाची सर्व्हिस? बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स. शेअर्स परचेस करणं आणि शेअर्स विकणं ही जी सर्व्हिस ते देतात त्याच्यासाठी ते तुम्हाला चार्ज करतात. काही सम अमाऊंट ते चार्ज. त्यालाच म्हणतात ब्रोकरेज. लक्षात घ्या, ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. जसं आपण डिव्हिडंडच्या बाबतीत म्हटलं की डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू, तसं ब्रोकरेज इज ऑन मार्केट व्हॅल्यू. तुम्ही जर आता 120 रुपयाला तो शेअर विकत असाल किंवा खरेदी करत असाल तर ब्रोकरेज त्याच्यावर असणार 120 रुपयांना. ब्रोकरेज किती पर्सेंटेज? आता इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिलंय बघा. हे बघा, सपोज इफ अ फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू 150, let the rate of brokerage be 0.5%. What amount should one pay for purchasing 100 such shares? What amount should one receive after selling 100 such shares? मग आता दोन प्रकार चालणार ना, परचेस करणं, सेल करणं. मग बाईंग प्राइस काय असणार आहे? मी विकत घेताना मला काय फॉर्म्युला आहे बघा. मार्केट व्हॅल्यू अधिक ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 150. मग त्याच्यावर ब्रोकरेज म्हणजे 0.5% हे रेट आहे दिलेला. 0.5% ऑफ 150. मग ते तुम्ही येणार 0.75 म्हणजे 75 पैसे आले. म्हणजे तो एक शेअर खरेदी करण्यासाठी मला 150 रुपये जरी मार्केट व्हॅल्यू असली तरी ब्रोकरचा जो चार्ज आहे मधला तो देऊन मला 150 रुपये 75 पैशांना तो मिळणार. सो इफ समवन परचेसेस 100 सच शेअर्स, द टोटल दॅट ही हॅज टू पे, टोटल कॉस्ट विल बी 100 गुणिले 150.75. म्हणजे जर मध्ये ब्रोकर हा प्रकार नसता तर तुम्हाला 150 गुणिले 100 15,000 रुपये पे करावे लागले असते. पण आता 15,075 पे करावे लागतात. का? तर तो ब्रोकरेज आपलं पर्सेंटेज त्यातलं घेणार. आणि तसंच ज्यावेळी विकणार तुम्ही त्यावेळी मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. व सेलिंग प्राइस आणि बाईंग प्राइस ऑफ वन शेअर हे दोन फॉर्म्युले इथे तुम्हाला नवीन आले. सो ऑलवेज वेन एव्हर यू गेट अ न्यू फॉर्म्युला यू राईट इट. इथे काय फॉर्म्युला आहे? बाईंग प्राइस ऑफ वन शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज, आणि सेलिंग प्राइस ऑफ वन शेअर इज मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. त्यामुळे 150 मधून 5% वजा करायचे. 5% हा त्याचा रेट आहे ना, 0.5%. सॉरी, मग ते किती येणार? पुन्हा 75 पैसे येणार. मग 150 वजा 75 पैसे म्हणजे 149 रुपये 25 पैसे झाले. इथे 5% लिहिलेलं आहे ना पुस्तकामध्ये, ते 0.5% आहे. वर दिलंच आहे तुम्हाला 0.5%. ठीक आहे. सो इफ समवन सेल्स 100 सच शेअर्स ही विल गेट 100 गुणिले हे 149.25 म्हणजे 14,925 रुपये त्याला मिळतील. सो आय होप यू अंडरस्टूड what is brokerage, who charges the brokerage, and what is happening whenever you are purchasing the shares or whenever you are buying the share. तुम्ही शेअर परचेस करा किंवा शेअर विका, दोन्ही वेळा ब्रोकरेजचा रेट तोच असतो. फक्त परचेस तुम्ही करता त्यावेळी ब्रोकरेज हे मार्केट व्हॅल्यूमध्ये ॲड केलं जातं आणि तेवढे पैसे तुम्हाला पे करावे लागतात. पण तुम्ही सेल करता त्यावेळी मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज वजा करून तुम्हाला तेवढी अमाऊंट मिळते. इथे जेव्हा तुम्ही शेअर परचेस करता त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल? 150 रुपये शेअर आहे बरोबर आहे, परंतु ते परचेस तुम्ही करताय तर ब्रोकरेज 0.5% आहे. म्हणून त्या प्रत्येक शेअर मागे त्या आपल्याला किती पैसे लागतील?
ते जे ब्रोकरेज आहे ते आणि मार्केट व्हॅल्यू यांचं ॲडिशन म्हणजे 150.75 150.75 पण हे ज्यावेळी विकणार तुम्ही त्यावेळी त्याचा फॉर्म्युला काय, सेलिंग प्राइस मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. त्यामुळे 150 रुपये हे एका शेअरची किंमत आहे आणि 5% हे ब्रोकरेज आहे. 0.5% सॉरी 5% म्हणजे खूपच झालं, 0.5% म्हणून काय होईल, ते 75 पैसे येणार. म्हणजे 150 मधून 75 पैसे वजा करा. त्यामुळे तुम्ही सेल करणार ना त्यावेळी तुम्हाला 150 नाही मिळणार, तुम्हाला 149.25 रुपये मिळणार एका शेअर मागे. आणि मग असे किती विकलेत ते गुणिले तेवढं करायचं. मग तुम्ही विकत घेताना तुम्ही शेअरची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ब्रोकरेज ऍड करून त्यांना पैसे द्यायचे, तेवढा तुम्हाला एका शेअर मागे खर्च येणार. विकताना शेअर्समधून म्हणजे मार्केट व्हॅल्यूमधून ब्रोकरेज वजा करायचं आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड ऑल दीज इश्यूज. सो ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर, हे नीट लक्षात घ्या. आणि इफ द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर्स प्राइस ऑफ 1 शेअर इज शोन विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. ठीक आहे. त्यांनी काही प्रोजेक्ट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्यातला मुद्दा काय आहे, लेटस रिमेंबर जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू. आणि ते जे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट देतात त्याच्यामध्ये सेल परचेस ऑफ शेअर्स, सेल की परचेस आहे ते लिहिलं जातं. प्राइस ऑफ 1 शेअर इज शोन विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. तुम्हाला 2 प्रोजेक्ट त्यांनी सांगितले आहेत. व्हिजिट द ऑफिस ऑफ शेअर ब्रोकर or agency in your area, collect the information of brokerage charges, other charges, facilities given to the investors आणि ते कम्पेअर करा. समजलं ना. आणि दुसरा प्रोजेक्ट त्याने सांगितलंय की ऑब्टेन अ स्टेटमेंट ऑफ डिमांड अकाउंट, डीमॅट अकाउंट सॉरी, ऑब्टेन अ स्टेटमेंट ऑफ डीमॅट अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट, कन्सल्ट अ शेअर ब्रोकर और एल्डर्स इन द हाऊस और यूज इंटरनेट, ट्राय टू लर्न ऑल द आयटम्स इन द स्टेटमेंट. डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नाही काम करता येणार. तुम्हाला शेअर परचेस किंवा सेल करायचे असेल तर डीमॅट अकाउंट तुमच्याकडे पाहिजे. मग हे नेमकं काय आहे, त्याची स्टेटमेंट कशी असते, त्याच्यावर काय काय माहिती त्यांनी दिलेली आहे, हे सर्व तुम्ही अभ्यासा. असा तुम्हाला त्यांनी एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. समजलं ना. नाहीतर ही नुसती पोपटपंची होणार, प्रॉब्लेम सोडवायचे फॉर्म्युले वापरून. तर ते तसं नसावं म्हणून हे सर्व ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग तुमच्याकडून अपेक्षित आहे. ठीक आहे. थँक्यू. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. Again, at the end, I will appeal all of you to subscribe my channel, Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre, and take advantage of all these lectures. Also, you can put your suggestions, your comments about these lectures. Thank you.